Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare. Hare Krishna. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आयच्या संडे फिस्ट प्रोग्राम. आम्ही आता सत्संग प्रोग्रामाक मेन हेतू आमचो कितें आसता म्हणजे येवपाचो हेतू कितें आसता, कितें करपाक, श्रवण करपाक, भगवंताचे बद्दल आयकपाचो हेतू आसता. आमी भगवंता बद्दल कितें आयकोंक जाय, आयकल्यार कितें जाता, आमी भगवंता बद्दल प्रेम जाता, भगवंताक आमी प्रेम करपाक जाता. आतां तुमी क्वेश्चन करतले की ह्या जगान कितलेशेच लोक आसा, म्हणजे खूप जाण आतां आमी प्रेम करूंक शकता, आमकां भगवंताकच प्रेम करूंक जाय कित्याक गरज आसा, क्वेश्चन जावंक शकता न्हू. इतले लोक आसतना भगवंताकच प्रेम करूंक अशी कितें गरज आसा, कित्याक लागून भगवंताक प्रेम करूंक जाय की आमचो संबंध आहा भगवंता सनातन, म्हणजे सनातन काळासून संबंध आहा भगवंताचो. तो जर भगवंता कडेन आमी संबंध स्थापना करीना आमचो जो पयलींचो आहा तो, जाल्यार आमचो लायफ कितें आहा तो वेस्ट आसा, म्हणजे आमच्या लायफान कितें आहा तें सगळें वेस्ट आसा, कांय हेतून ना. आतां तुमी क्वेश्चन येवंक शकता की आमी भगवंताक कशें समजावंक शकता, कशें समजा एकूच उपाय कशें आमी समजावंक शकता, फक्त श्रवणम, भगवंता बद्दल आयकून. आतां एक भगवंताचें एक नांव आहा कितें, अदक्षज. अदक्षज म्हणजे कितें, भगवान हे भौतीक इंद्रिया, भौतीक आमचे दोळे आहा पळय तेच्या परे आसा. तेचे परे म्हणजे आमी आमच्या बुद्धी मनान जाल्यार आमच्या दोळ्यान आमी भगवंताक समजूंक शकना, भगवंताक आमी समजूंक शकना, पॉसिबलच ना की आमच्या दोळ्यासून बुद्धीसून आमी आयकोंक शकता भगवंताक, कितें पॉसिबलच ना. कित्याक भगवंताचें डायमेन्शन आहा आनी आमचें डायमेन्शन आहा तें अलग आसा. आमी जर 3 डायमेन्शनान आसा, 3D हितून आहा, भगवान तेजें डायमेन्शन आहा स्पिरिच्युअल डायमेन्शनान आसा, डिफरंट डायमेन्शन आहा. ते आमचे भौतीक हेच्यासून आमी ते इंद्रियांसून आमी भगवंताक समजूंकच शकचे ना. सो आतां एक प्रश्न येवंक शकता की भगवानचें नांव कितें, अदक्षज आहा, की आमी आमचे हे इंद्रियासून भगवंताक समजूंक शकना, पण भगवंताक समजावपाचो कितें हे आमच्या जिवनाचो हेतू आसा. सो आमी कशें भगवंताक समजूंक शकता, त्या खातीर भगवंतान एक कितलो कृपाळू आसा, भगवंतान आमकां एक इंद्रिया दिल्ली आहा. कितें इंद्रिया ती, कान अशें इंद्रिया दिल्ली आहा की आमी ते कानासून भगवंताची कथा आयकून की भगवंताक आमी समजूंक शकता. आतां आमी कोण सांगपाक सगळ्यांक भगवंताक कितले कान दिले, 2 दिले, तोंड कितले दिले, 1 दिले. तेचो मिनींग कितें की आमी जाता तितके कानासून आयकोंक जाय आनी कितले कमी उलोवंक जाय, नाकाल्ले भगवंता बद्दल उलोवंक शकता, पण बाकीचे कितें उलयता तितले कमी उलोवंक शकता. कित्याक आतां आमी पळोवंक शकता की आमची इंद्रिया आसा पळय त्या भितर एकूच इंद्रिया आमचे ओपन आसता, इवन आमी न्हिदता आसतना सगळें ओपन आसता, चलतना ओपन आसता, खंयचे ती कान. केन्ना पयला मनीस तोंड ओपन करून चलता रस्त्यार, ना, कोणूच चलचो ना, फक्त तांचे कान ओपन आसता. कित्याक भगवंताचें आनी एक नांव आसा, तें नांव कितें भगवंताचें आहा, श्रुत इक्षित. श्रुत इक्षित म्हणजे कितें, भगवान आमी कशें पळोवंक शकता, जे आयकोन भगवंता बद्दल आमी भगवंताक पळोवंक शकता, भगवंताक लिला आयकोन, भगवंताची कथा आयकोन आमी भगवंताक समजूंक शकता. त्या खातीर जितलें आमी श्रवण करतले पळय तितलें इम्पॉर्टंट आसा ते भगवंता बद्दल. आमी प्रल्हाद महाराज जो परम भक्त आहा भगवंताचो, तो आमकां 9 विधा भक्ती सांगता. खबर आहा कोणाक श्लोक हो, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साक्यम आत्मनिवेदनम. हितून 9 विधा भक्ती सांगलेली आहा, 9 प्रोसेस सांगले भगवान हेणी प्रल्हाद महाराजान. ते 9 प्रोसेसान भक्तीन एकूच प्रोसेस करून परफेक्ट जाय भगवंताची प्राप्ती करूंक शकता. स्टार्टिंग फर्स्ट प्रोसेस कितें सांगता तेणी, श्रवणम सांगता, श्रवणम आसा म्हणजे आयकप, आयकप. सेकंड सांगलें कीर्तनम, कीर्तन म्हणजे उलोवप, चॅन्टिंग करप. तिसरें विष्णू स्मरणम, भगवंताचो स्मरण करप. प्रल्हाद महाराजान तो स्मरण केल्लो कंटिन्युअस भगवंताचो विष्णूचो. चवथो कितें, पाद सेवनम, भगवंताची सेवा करप. चवथो 5वो अर्चनम, भगवंताची पुजा करप. 6वो वंदनम, भगवंताची
प्रे करप, भगवंताची प्रार्थना करप. 7वं दास्यम म्हणजे भगवंताचे कितें आदेश दिता पळय तो पालन करप. 8वं साख्यम म्हणजे एज अ फ्रेंडली तुम्ही पळोवंक शकता अर्जुनाक. आणि लास्ट आसा तो आत्मनिवेदन, सगळे आपले आदेश भगवंताक अर्पण करप. कोण केलें? बली महाराज. म्हणजे हितून नवविधा भक्ती ना भगवान प्रल्हाद महाराजान एक्सप्लेन केले. आणि तितून फर्स्ट कितें सांगता तेणी श्रवणम. जे आमी पळोवंक शकता की श्रवणम कितलें इम्पॉर्टंट आहा. इंग्लिशान अशें म्हणटलें आहा की वेल बिगेन हाफ डन. म्हणजे तुवें सुरवात जर बरी स्टार्ट केली बरी तर कितें जातलें अर्दें काम तुजें जालें. तशेंच आमी जर भगवंताची भक्तीन येयली आनी श्रवणम जर भगवंताची कथा बद्दल आयकलें बरे भशेन तर आमचें अर्दें काम जालें. तर तुमी आयकोंक ना जाल्यार आमी पळोवंक शकता की कंप्युटर लँग्वेजीन ते प्रोग्रामींग करता तेच्या नंतर आमी कोडिंग करता. तितून जर तूं सारकें तें घालूंक ना प्रोग्रामींग करूंक ना कितें जातलो? एरर येतलो. तसोच आमी जर भगवंताची भक्तीचें विज्ञान आहा तें आमी सारकें आयकोंक ना जाल्यार आमी फुडलें कितें कार्य करतले, किर्तनम करतले नाल्यार स्मरणम करतले, ते कितें जातलें भितून येतलो? एरर येतलो. त्या खातीर स्मरणम म्हणजे हितून हियरिंग भगवंताचें आयकप म्हणजे खूब इम्पॉर्टंट आसा. तर शिला प्रभुपादान इस्कॉनाचें सेंटर स्टार्ट केलें, टेम्पल केलें. तो मेन उद्देश कितें आसलो? तुम्ही पळोवंक शकता की आमचे इस्कॉन सेंटर आनी बाकीच्या टेम्पलान कितलो फरक, कितें फरक आहा? इटीस आसा. फरक कितें आहा? तर श्रवणम जायना, कोण कथा कोण सांगना. इवन भगवंताची ती दर्शन घेता वयता, बाकी कितले गांवांत टेम्पलां वयता. तर शिला प्रभुपादान स्पेशल आमकां हे श्रवणम करपाचो एक हे दिलो, एक चान्स दिलो लोकांक. कित्याक आतां आमचे सेंटर धाकटें आहा, तो इस्कॉन टेम्पलान आसा न्हू 2 टायम कथा जाता दिसा. श्रीमद भागवतम जाता आनी आजची भगवद्गीता जाता. आमी श्रीमद भागवतम आमचे इतून जायना पण बाकीच्या टेम्पलांनी जाता. त्या लोकांक हितून श्रवणम करपाचो चान्स मेळोंक जाय. तर शिला प्रभुपादान एका 1971 कितें चिंतलें एक व्हडलो प्रोग्राम करपाचो मुंबय म्हणून. ताणें प्रोग्राम व्हडलो केल्लो, पंडाल प्रोग्राम, व्हडलो प्रोग्राम केल्लो. आमी घालता पंडाल पण असो व्हडलो प्रोग्राम. आनी भितर कितलेशे हजारे भक्त येयले, लोक येयले. प्रोग्राम खूब सक्सेसफूल जालो. तेणी कितें चिंतलें आपूण खंय करतलो नेक्स्ट प्रोग्राम? दिल्ली प्रोग्राम केलो. दिल्लीन खूब सक्सेसफूल जालें. पण कितें चिंतलें आपूण तिसऱ्या सिटीन करतलो. खंय? कलकत्ता. कलकत्ता आपल्या शिश्यांक सांगलें की सगळी तयारी करा. तयारी करपाक प्रोग्राम कितें करचें पडटा? बोर्ड मारचें पडटा, एडवर्टायजमेंट पेपरार दिवचें पडटा, पॅम्पलेटी वाटप. सगळे तांचे शिश्य आसता दिसायकल्यान सगळे कार्य केल्ले. समज लोकांक पॅम्पलेटी वाटलेले, न्यूज पेपरार घातलेले, टीव्हीचेर घातलेले, व्हडलो प्रोग्राम आसता जावपाचो. आनी हो प्रोग्राम कोणाच्या कानार पडलो? प्रोग्राम करपाक हांव नॅक्सलाइट म्हणजे कोण एक टेररिस्ट कशेंच आसा ते, म्हणजे बॉम्ब घालिना ते. तेंचो हेतू कितें आहा की जे कोण पॉश लोक आसा पळय तेंचे कडून पयशे काडून कोणाक दिवप, जे गरीब आसता तांकां कांय ना पळय तांकां दिवप. म्हणजे नॅक्सलाइट लोक कितें चिंतपाक लागले की हांगा आमच्या बंगालान इतले गरीब लोक आसा कलकत्तान आनी स्वामी यांची येता कितें करता? व्हडलो प्रोग्राम करता आनी पयशे वेस्ट करता. ते पयशे गरिबांक दिल्यार फायदो आसलो न्हू. तेणी चिंतलें कितें तेंच्यांनी आनी तेंच्यांनी आपली पॅम्पलेट छापली. छापली की तुमी प्रोग्राम हांगा करूं नाका, एक तर हांगासून वचा नाल्यार मारतले तुमकां सांग. अशें पॅम्पलेट छापले आनी सगळ्यांक वाटतले. आतां सपोज आमी हांगा बसले आनी कोण टेररिस्ट येवन सांगता फाल्यां प्रोग्राम घेवंक नाका ना उडयता बॉम्ब घालून, आमी भियातले न्हू. पण शिला प्रभुपादान भिवंक ना. तेन्ना बाकी सगळे भक्त भियाले आनी गेले प्रभुपादाक सांगले प्रभुपाद अशी आमकां धमकी दिली, आमी कितें करपाचें? प्रभुपाद सांगलें भिवं नाका, आमी आमचो प्रोग्राम करया, आमचो प्रोग्राम आमी करया. त्या दीस प्रोग्रामाचो त्या दिसा दीस येयलो, सगळे तयारी जाली, पंडाल बीन सगळे लोक सगळे येयले. प्रभुपाद व्यवस्थानाक बसलो आनी कथा सांगतालो प्रभुपाद बसून व्यवस्थानाक. आनी तेन्ना हे सगळे नॅक्सलाइट लोक सगळे येयले हातीन कितें वेपन्स घेवन आनी कितें करपाक स्टार्ट केलें? मस्ती करपाक लागले. ते तुमचे हातीन फोडपाक लागले, येवडी मारपाक लागले आनी कितें कोणाक मारपाक स्टार्ट करी एकामेकाक. सगळे भक्त भियाले. ते हातीन कितें आसलें तेंच्या? वेपन्स आसले, म्हणजे शस्त्र आसले, पयटे आनी कसले अशें बॉम्ब बीन आसले, पयटे बीन आसले. म्हणजे डिवोटी भियाले. प्रभुपाद बिंदास बसला, कथा चालूच आसा. पुलीस आले कांयच करिना, फक्त पळयताले हांकां. आनी प्रभुपान तेन्ना कितें केलें? मायकासून कितें म्हणलें तेणी? एक सॉंग म्हटलें. आमी सॉंग डेली म्हणटाले दर्शन हेका. कशें सॉंग म्हटलें? गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. प्रभुपादान एक सॉंग म्हटलें. ते सॉंग प्रभुपादाच्या हितून वाणीन इतली शक्ती आहा, तेंच्या हृदयान सुद्दां तेंच्या हृदयान सुद्दां कितें आहा? परमात्मा आहा. तेंच्यांनी कितें केलें? ते खुर्चे मारपाक आसले पळय ते
ते बऱ्या भशेन सकयल दवरले, सगळे खुर्चे सकयल सारके लायले आनी गेले. तेन्ना पळोवंक शकता की प्रभुपादाच्या वाणीत कितली शक्ती आहा. आमी म्हटलें आमचें काय जावचें ना, जर हांव कितें म्हणत जाल्यार ते आनी अटॅक करपाक येतले. प्रभुपादान इतले शुद्ध भक्ता इतले वाणी आहा की त्यांनी फक्त एक सॉंग म्हटलें, त्यांनी सकयल दवरले खुर्चे आनी ते सगळे ताचे सगळे गेले. तेच्या उपरांत बरी कथा दिली प्रभुपादान. कथा दिल्या उपरांत तेच्या उपरांत प्रेस कॉन्फरन्स जाल्या. सगळे रिपोर्टर प्रभुपादाक क्वेश्चन विचारपाक लागले. स्वामीजी म्हणटा की तुमकां धमकी दिल्ली की येवंक नाका म्हणून, तरी तुमी येयले, येवन तुमी स्वता येवन वेस्टर्न बसून लेक्चर दिले, तुमकां भंय दिसोंक नाका म्हणून लागले. तेन्ना शिला प्रभुपादान आन्सर दिलो तो बरो इम्पॉर्टंट आहा. प्रभुपादान कितें सांगताय की आपूण एकाच कार्या खातीर येयल्लो. आपलें कार्य कितें आसलें तें आपूण स्थापना करूंक सुरू जालो. कसली स्थापना करूंक सुरू जालो? श्रवणमाची. श्रवणम कथा सांगपाची स्थापना करूंक सोदतालो. आनी आपूण तेका आमी पळोवंक शकता आतां पळय प्रभुपादान आपले फूल लायफ रिस्क घातलो. ओके, लायफाचो रिस्क घेतलो. कितें करपाक रिस्क घेतलो तेमी? स्थापना करपाक आनी सगळी श्रवणम लोकांक चान्स दिवपाक, कथा आयकपाक. कितें कथा आयकपाक? कथा आयकल्यार कितें जातलें? म्हणजे हृदयान जें कितें आहा तें शुद्धीकरण जातलें आनी ऑटोमॅटिकली भगवाना कडेन आकर्शीत जातलें. आनी ती त्या खातीर प्रभुपादान ती स्थापना करपा खातीर ती इतली आपल्या जिवनाचे रिस्क घेतली. आमी पळोवंक शकता की श्रवणम आसा कितलें इम्पॉर्टंट आहा, भगवानाची कथा आयकप कितलें इम्पॉर्टंट आसा तें. सो अशें म्हटलेलें आहा की भगवानाक सुद्दां न्हू आपली कथा आयकपाक खूब आवडटा. तशें आमी वाल्मिकी मुनीचें रामायण पळोवंक शकता की रामायणान जेन्ना वाल्मिकी मुनीन जें रामायण बरयलें पळय, कितले श्लोक आहा रामायणान खबर आहा? रामायणान कितले श्लोक आहा ते? 24,000 24,000 श्लोक आसा. जेन्ना तेणी 24,000 श्लोकाचें रामायण बरयलें, तेणी कशें त्या लोकां कडेन पावोवपाक आनी कितें चिंतलें तेणी? एक सॉंग थ्रू, एक सॉंग म्हणजे एक सॉंग्सा करून लोकां कडेन पावोवपाचें चिंतलें. तेणी कितें केलें? लव आनी कुश तेच्या आश्रमान आहले. तांकां फूल परफेक्ट ट्रेनिंग दिली. सगळे 24,000 श्लोक बाहेर करून आनी ते कितें करताले? अशें भोंवताले खंय आतां गांवांनी फास्ट शिवले येयले, फास्टा वयताले, अशें भोंवताले चलत. कितें करताले ते? फक्त रामायण सिंगींग करताले, रामायण सॉंग गाताले. लोकांक इतले आकर्शीत जाताले. एकदां अशें ते जंगलान पावले, तेन्ना साधू सांत आहले पळय, तांकां ते खूब आकर्शीत जालें आयकून की हे सॉंग कितले आहा ते. तेंच्यानी ताका वरदान दिलें. कितें वरदान दिलें? तुमी थोड्या दिसांनी कितें कोणाक म्हणटले? जे कोणाची गुणगान करता पळय त्याच्या फुडल्यानच म्हणटले. कोणा फुडल्यान? रामा फुडल्यान. अशें करीत करीत ते खंय पावता? अयोध्यान पावता. अयोध्यान तेचे मंत्री, रामाचे मंत्री आयकता की 2 बालक आसा, धाकटे बालक आसता ते, इतले सुंदर सॉंग म्हणटा, हेका रामा कडेन व्हरया म्हणटा रामा फुडल्यान. आनी ते रामाच्या दरबारान हाडटा. रामाचें सिंहासन कशें आसता खबर आहा? अशें 18 पायले आसता, स्टेप्स, 18 स्टेप्स. आनी हे स्टेप्स कसले आसता ते? लाकडाचे न्हू, सोन्याचे. आनी वयर सिंहासन सोन्याचें आनी तेच्या वयर राम बसता. आनी सायडीक तेचे 2 मंत्री, मदीं 2 बालक आसले. आनी तेंच्यांनी राम कथा रामायण सांगपाक स्टार्ट केलें. ती रामायण इतले सुंदर सॉंग म्हणटाले की जितले जे लोक आसले मंत्री बी ते सगळे ते नाचपाक लागले. आपले खुर्चीचेर उठून सकल बसले जमनीर. कित्याक अशें म्हटलां जे हरिकथा तशें आहा तूं एकटो आयकता न्हू मजा येना, वांगडा खूब जाण आसता पळय आयकपाक मजा येता. आनी राम वयसून पळयता, राम कितें चिंततालो की आपूण एकटोच वयर बसला, सगळे आपले मिनिस्टर आहा ते कितें करता? मजा मारता. म्हणजे जेन्ना सॉंग जोक म्हणटालो पळय एकामेकाची थापण मारताले, व्हडल्यान हसताले, मजा करताले. राम कितें चिंतलें? हरिकथा आहा ती एकटो आयकूंक शकना न्हू, आपणाक सकयल वचोंक जाय. कित्याक जेन्ना आतां तुज्या जगान जर एकटोच आसा तितकी मजा येना, वांगडा खूब जाण आसा मजा येता न्हू. ती चिंतलें कितें? आपूण सकयल देंवतलो. सकयल देंवतना कितें जावपाक लागलें? रामान खूब कितें आभुशण घातलेलें, हातीक कांकणां बीन गळ्यान बीन घातला. ते देंवताना आवाज येतालो. कित्याक अशें म्हटलां की हरिकथा डिस्टर्ब जाताली न्हू. हरिकथा केन्ना डिस्टर्ब जावंक फावना. तेन्ना आमी पयलीं सांगता की कोणाचो मोबायल आहा तो सायलेंट करा, कित्याक डिस्टर्बन्स येवंक फावना हरिकथा. केन्ना रामाने पळय चिंतलें हरिकथा चालू आहा ती सिस्टमॅटीक जावपाची. राम सुशेगाद सकयल देंवतालो, एक स्टेप सकयल देंवतालो सुशेगाद, आनी तेंच्या मदीं येवन बसतालो. हे सगळे मग्न जाल्ले, कोणाक खबर ना राम खंय गेलो ना तो. आनी एकामेकाक कोण रामाचेर थापण मारता, रामय तेंचेर थापण मारता. मागीर मजा कशी करताली. पण जेन्ना रामायण सोंपलें तेन्ना पळयताले खंय राम ना. राम खंय आसलो? तेंच्या मदीं आसलो. पळोवन खूब शॉक जाले. पण सांगपाचो हेतू कितें आहा? की जे भगवंताची हरिकथा आहा पळय, भगवंताची आपली कथा सुद्दां न्हू आपणे आयकपाक खूब आवडटा. उदाहरण पळोवंक शकता, रामाचें उदाहरण घेवन अशें म्हणटात की भगवंताक सुद्दां आपल्या भक्ताची कथा आयकपाक खूब आवडटा. भक्ताची उदाहरण आमी पळोवंक शकता की जगन्नाथ
जगन्नाथजी लोकांनी पळयला आसता न्हू, जगन्नाथजी कसो आहा, दोळे व्हडले, हात भितर, पांय ना, पळोवंक शकता न्हू. हे दर्शन कशें जालें, हे रूप कशें भगवंताचे जगन्नाथ कशें येयले की एकदां न्हू रोहिणी माता, रोहिणी कोण, बलरामाची आई, ती तांकां कृष्णाची राणी आसता पळय, तांकां ती वृंदावनाची कथा सांगताली, कृष्णाची ल्हानपणाची लिला आनी वृंदावन वासीची कथा. आनी ती कथा सांगताली तो कृष्णाक कळले, कृष्णा येता आनी कृष्णा येवन न्हू आपली भक्तांची कथा आयकून न्हू तो सारको म्हणजे स्टक जाता एका जाग्यार, आनी त्याचे दोळे व्हडले जावपाक लागता, हात भितर वयता, पाय भितर वयता. पळोवंक शकता की भगवान ते भगवंताच्या रुपान येता, महाभाव प्रकाश रुपान येता. फक्त आपल्या भक्ताचं प्रेमा खातीर, भक्ताची कथा आयकून तो भगवंताचे महाभाव प्रकाशान येता. सो आमी पळोवंक शकता की श्रवण म्हणजे कितले इम्पॉर्टंट आसा आयकपाक भगवंताची कथा. तशें ह्या जगान आमकां आयकपाक खूब कितें कितें आसा, म्हणजे कितें नाका जे आतां आमकां जे आत्मतत्ववादी ना, म्हणजे भगवंत भक्ती हितून करिना, ताका आयकपाक हजारो टॉपीक आसा, हजार पिक्चर आहा, सॉंग्स आहा, ते आयकूंक शकता. कितलेशेच आहा. पण जे भगवान हे लायफान हॅपी रावंक शकता आनी भगवंताक वचोंक शकता, तांकां कितें करूंक जाय, तेंच्यांनी भगवंताची कथा आयकूंक जाय, भगवंता बद्दल आयकूंक जाय. अशें म्हटलेलें आहा की आमचे कानाचे जे होल आसा पळय, तांकां कितकी कॅपसिटी आहा तेंची, जे आमी पोटान कितें खाता पळय, प्रसाद घेता ताची कॅपसिटी आहा. थोडे टायम आमचें कितें जातालें, पोट भरता, आमकां आनी खावपाची इच्छा जायना. पण कानाची कॅपसिटी कितें आहा, असिमीत आहा, ताका हे ना, सीमा ना, म्हणजे तुका लिमीट ना, कितली आयकूंक शकता हरी कथा. हरी कथा आयकल्या हे कानासून भायर येतली, तशें जावंक शकना न्हू. ते भगवानान कान अशें तयार केला की म्हणजे चिंतूंक शकता आमी इंद्रिय आमकां भगवानान कशें दिला पळय कान, तितकी हरी कथा घाल, कांयच फरक पडना, म्हणजे पोट भरलेलें दिसचें ना, मन चालूच आसता कंटिन्युअस. कित्याक ती अनलिमिटेड म्हटल्यार आकाश हेतून त्या टायमार. आनी हरी कथा आयकना करून जे आतां आमच्या हृदयान परमात्मा रुपान भगवान आसात न्हू, तो आमचें कितें करता, शुद्धीकरण करता. आमच्या कळटा न्हू भगवान भक्त कितें आहा, ते आपल्या बद्दल आयकता. आनी मेन म्हणजे कितें जाता, हरी कथा आयकला भगवान आमचें शुद्धीकरण जाता, आमी एट्रॅक्ट जाता भगवान कडेन. पण मेन कितें जाता, भगवान आमच्या आकर्शीत जाता. चिंतूंक शकता तुम्ही म्हणून कशें जावंक शकता. उदाहरण करून तुम्ही घेवंक शकता की आतां एक विराट कोहली आसा क्रिकेटर, सगळ्यांक खबर आहा विराट कोहली. आनी विराट कोहली आहा आनी एक डिवोटी आसा, कोणाचें नांव घेवया, गंगेश बुवा, आनी तो चित्ता म्हणजे विराट कोहली बद्दल वाचता, विराट कोहली बद्दल आयकता. तर विराट कोहली कळटलें की गंगेश नांवाचो भुरगो आहा मूळचे हरमला, तो आपल्या बद्दल आयकता. तो ताका फाल्यां फोन करतलो, पॉसिबल आहा, ताका मेसेज करतलो असो ना, तो आयकूंक शकना. पण जेन्ना आमी भगवंता बद्दल आयकता कोण भक्त, कितें जाता, भगवंता आयकता न्हू, तो भक्ताक सगळें नोट करता भगवान, कसो भक्तांक बाजला, आपल्या बद्दल आयकता. आनी भगवान सो त्याच्या वयर आकर्शीत जाता, भगवान सो ताका एट्रॅक्ट करपाक स्टार्ट करता. आमी एग्जांपल उदाहरण करूंक शकता की रुक्मिणी देवी, आनी ते स्वाती लास्ट टायम सांगता लास्ट टायम, रुक्मिणी जी भगवंताक कशी आकर्शीत केली, रुक्मिणीजीन भगवंताक केन्ना पळोवंकच नासली, तिणें भगवंताक कशी ती एट्रॅक्ट केली भगवंताक, फक्त आयकून. रुक्मिणी कितले वर्साची आसता, 14 वर्साची आसता. आनी भीष्मक नावाचे राजा आसता, त्याचे चोर आसता, ताका पांच भाव आसता, आनी ते चौथे लास्ट आसता ते रुक्मिणी. आनी जेन्ना भीष्माचो राजा न्हू नारद मुनी येतालो, डेली येतालो नारद मुनी, थंयसून द्वारकास हितून वृंदावनासून विदर्भ, कित्याक भीष्माच्या राज्य खाला विदर्भ आसलें महाराष्ट्रान, तो डेली येतालो आनी तो स्टोरी सांगतालो. तरी स्टोरी हांव कृष्णा बद्दल, आज कृष्णान ही लिला केली, आज कृष्णान ती लिला करी, डेली सांगताली. पण रुक्मिणी ती आयकपाक येताली मुद्दाम लिला कृष्णाचे आयकपाक. आनी लिला आयकून रुक्मिणी इतली कृष्णाचे आकर्शीत जाली, तिणी मनान निश्चय केलो. कितें निश्चय केलो, आपूण लग्न जालें, कोणाक लग्न जातलें, फक्त कृष्णा कडेन. पळोवंक शकता की रुक्मिणी देवीन कशें आयकलें भगवान, तिणी कृष्णाक पळोवंकूय नासलो, फक्त तिणी आयकून ती कितें जाली, भगवान कृष्णाक आकर्शीत जाली. पण घरान कितें प्रॉब्लेम आसलो, रुक्मी आहा पळय, जो व्हडलो भाव कोणाचो, रुक्मिणीचो, तेचें म्हणणें आसलें कितें, कोणा वांगडा लग्न करपाचें, रुक्मिणीचें शिशुपाल वांगडा. कित्याक शिशुपाल आनी रुक्मिणी फ्रेंड आसता. शिशुपाल असो आसता, तिणे अख्ख्या लायफान कितें केलें, फक्त तिणी कृष्णाक गाय घातलेलें. अशें म्हटल्यार जेन्ना आमी जल्म कोण घेता पळय भुरगो, तेन्ना कितें करता, कोणाच्या आवयचें नांव मारता, म्हणजे आई ना आ अशें म्हणटा.
शिशुपाल असो आहलो जेन्ना तिणें आवाज तोंडासून फर्स्ट उठता पळय कितें येयल्लें कृष्णाक वायट उतरां दिल्ली. तिणें फक्त लायफान कृष्णाक वायट उतरां दिल्ली. अशें म्हटल्यार ताका की कृष्णान ताका 99 वायट उतरां कंटिन्युअस सांगूंक म्हणटा म्हणजे काही घालूंक शकना 99 तेन्ना 100 क्रॉस जाताले कितें कृष्णा सुदर्शन सोडटालो अशें हें आहलें ताका. सो रुक्मिणीक कळलें की आपलें लग्न थरलें. विष्णूक आहा पळय तो वापूस म्हणजे आयकपाक तयार ना कित्याक व्हडल्या चेड्या फुडल्यान कोणाचें चलना न्हू जपून असो बापूय म्हणून आपूण कांय करूंक शकना. बापाचें चलना जाल्यार रुक्मिणीचें कशें चलतलें कांय चलना. डेट फिक्स जाली लग्न थरलें पण रुक्मिणीन कितें केल्लें निश्चय केल्लो. एक निश्चय केल्लो की आपूण लग्न कोणा वांगडा जातलें कृष्णा वांगडाच जातलें. राज्य गेलें सद्याक आपणाक लागना म्हणटा आपलें लग्न आपूण जातलें कोणा कृष्णा वांगडा. म्हणून तिणी आतां आमी पळोवंक शकता की रुक्मिणीन हांगा पळोवंक शकता की रुक्मिणीन कितें केल्लें भगवानाची कथा आयकलेली श्रद्धा हितून तेका ती ताका उत्साह येयल्लो निश्चय केल्लो आनी ऑटोमॅटीक ताका कितें जालें की एक कॉन्फिडन्स येयल्लो हिम्मत येयल्ली. तो भक्तीन आमकां हिम्मत येवपा खातीर आमकां कितें करूंक जाय हितून करूंक जाय हरिकथा आयकूंक जाय. सो हाका रुक्मिणीक हिम्मत येयलो पण तिणें एक पत्र बरयलें. फर्स्ट जगाचें पयलें लव लेटर पयलीं आतां लव लेटर खूब बरयलें. फर्स्ट प्रेम पत्र कोणी बरयलेलें रुक्मिणी देवी बरयलें कोणा कृष्णा. आनी ते प्रेम पत्रान कितें बरयलेलें तिणी फूल मेन्शन केल्लें फूल प्लॅन कशें आपणाक किडनॅप करप फूल प्लॅन तिणें अख्खो बरोवन दिल्लें कृष्णा. आतां तुमी म्हणूंक शकता की तेच पत्रान बरयलें. तुमी चिंतूंक शकता की आपूण कितलें निर्लज्ज स्वता किडनॅप करून तुका सांगता. तुमी म्हणटा कितें तुमी कितलें आकर्शीत आसा कृष्णाक सांगता ती की आपूण इतले पिशे आसा तुज्या फाटल्यान की आपणाक ते निर्लज्ज म्हटल्यार असो कांय फरक पडना म्हटलें. आनी ती कोणाक आपयता तो ब्राह्मणाक आपयता. एक ब्राह्मणाक कित्याक तेन्ना अशें आसलें की ब्राह्मणां आसा पळय तो खंय वचूंक शकता टॅक्स नाजाल्यार स्टॉप करिनासलें. ब्राह्मण हातीन तें पत्र दिता आनी सांगता की कृष्णाक दी. ब्राह्मणां फास्ट वयता एक दीस लागता ताका पावपाक खंय द्वारकासून विदर्भ वचपाक. एक दिसा पावून तो ताका पत्र दिता कोणाक कृष्णाक सांगता कोणी कितें हाडल्या काय म्हणटा कृष्णाक म्हणटा तूं पत्र दे कोणी दिलें रुक्मिणीची तो म्हणटा की कृष्णा कितें आपणाक सो याद येताली रुक्मिणीची आपूण सो वाट पळयता रुक्मिणी केन्ना लेटर बरयतलें म्हणून ताका ती लेटर दिता लेटर वाचता आनी ताका सांगता बेगीनच्या बेगीन डिसिजन घे कितें तें यो म्हणून. कृष्णा डायरेक्ट ताका सांगता आपल्या रथ काड म्हणटा भायर सारकी रथ काड रथान बसता ब्राह्मणाक घालता रथान आनी येता तो भितर खंय विदर्भ येता ताका. आनी विदर्भ पावलो आपणाक लग्नाचो दीस आसता त्या दिसा रुक्मिणी देवी वयता आपल्या कुल देवतांक वयता पांयां पडपाक. अजून आमची कथा आहा लग्न आसता आमकां वयता कुल देवता आसता पळय तो वयता न्हू देवान. तशें ह्या लग्नाचो दीस आतां कुल देवतांक वयता पांयां पडपाक. रुक्मिणी देव दुर्गाचें देव आसता तें पांयां पडपाक. जेन्ना ती भायर येता पळय तेन्ना कृष्णाक किडनॅप करता उखलता रथान घालता आनी घेवन येता. ही फूल स्टोरी हांवें तेंच फाटीं क्लास दिल्ली. फास्ट धांवन येता फास्ट तेजे उपरांत सगळे राजकुमार तेजे फाटल्यान वयता युद्ध जाता आनी कृष्णा सगळ्यांक हरयता. सो आमी हांगा पळोवंक शकता की रुक्मिणी देवी कशी आकर्शीत जाली कृष्णा आयकून. पण तेच्याहून चड इम्पॉर्टंट कितें आहा कृष्णा कोणाक आकर्शीत जालो रुक्मिणी देवी. आमी पळोवंक शकता जर तुमी जर हरिकथा आयकीत कृष्णाचो तुमकां आकर्शीत जावंक शकता तुमच्या एट्रॅक्ट जावंक शकता. सो आमचो लायफ आसा तो खूब शॉर्ट आसा. म्हणजे आमी पळोवंक शकता हांवें त्या दीस म्हाराजी कालच क्लास आयकतालो तेन्ना तेचो फादर आमचो राधानाथ स्वामी महाराजाचो फादर तेची एज कितले 90 इयर्स आसलो आनी तो आपल्या चेड्याक सांगता की लायफ खूब शॉर्ट आसा म्हणून. 90 इयर्स म्हाजे 37 आसा आमी म्हणटा खूब वर्सां जाली 90 इयर्स ताका लायफ शॉर्ट दिसता. म्हणजे आमचें लायफ खूब शॉर्ट आसा. त्या लायफान आमी करपाची भगवान तेजी जितली कानान दिले भगवान आमी इंडिया तितली करपाची भगवानाची कथा आयकोंक जाय. एक उदाहरण आमी शकता कानान खूब नकाल्ले घालूंक शकता. एक उदाहरण आमी हायवेन वयता आमकां भूक लागलेली हायवेन तर आमी तेजे धाबो पळयता आनी तो धाबो आमकां खंय सोदता जो हायजेनीक आसा म्हणजे बरें जेवण दिता पळय आमी वॅज सोदतले जे प्रसाद सोदतले. पूण हांव एक जनरल उदाहरण दिता. खंयच्या पयला बरें हायजेनीक सारकें जेवण मेळटा क्लीन जेवण मेळटा पळय तो धाबो सोदता न्हू असो कितेंय खायना नकाल्ले कितें अशी. तशेंच आमचे कान आसा कानान सुद्दां आमी कितें घालपाचें नकाल्ले कितें मेळटा म्हूण घालप ना. जे कितें घालूंक जाय जी हरिकथा आहा पळय ती घालूंक जाय. अशें म्हटल्यार जें कितें आमी आयकता पळय तशें आमी मनीस जाता. कित्याक जशें आमी आयकपाक कानान घालपाक नकाल्ले खूब कितें कितें आसा
जशें की सॉंग्स आसा पिक्चराची, जोक्स आसा, स्टोरीज आसा, खूब कितें कितें घालपाक. पण आमची जी चेतना आसा ती कशी जातली, सारकी कृष्ण कॉन्शियस चेतना जावपाक ती कशी कितें करूंक जाय, ते आमी कितें आहा हरिकथा आयकूंक जाय. सो अशें हांव एक श्लोक आसा श्रीमद भागवतामान 2nd कॅन्टो, तितून अशें म्हणटा की जो भक्त आसा पळय तो हरिकथा कितें करता, कानासून पिता. ती हरिकथाचे अमृत आसा पळय कानासून पिता, आनी अशें न्हू ती ड्रॉपान घालना, एक लिटरांनी पिता. जे शुद्ध भक्त आपल्या भगवंताची हरिकथा आनी जे आयकल्या उपरांत कितें जाता, आमच्या लायफाचो उद्देश आसा पळय तो कळटा. आनी जी आपली वासना आसा, जी आमची पोल्युटेड जाल्ली आहा, पोल्युटेड वासना ती शुद्ध जाता आनी आमी भगवंता कडेन आमी अप्रोच जावता, म्हणजे भगवंताक आकर्शीत जाता. सो आमी एक उदाहरण दिल्लेलें आहा की जेन्ना आमी हरिकथा आयकता पळय, जेन्ना आमकां जी वासना आसा पळय ती डिजीज रोग जाल्लो आहा कितें जाता, बरो जाता, क्युअर जाता. आतां उदाहरण एक दिल्यार जे कोण हरिकथा एक ते इन्फेक्शन कशें आहा, इन्फेक्शन कशें आहा आनी ते डिक्रीज करपाक कितें करपाचें आहा, कितें करूंक जाय, आमी हरिकथा आयकूंक जाय. एक दीस न्हू, कंटिन्युअस 7 दीस आमी हरिकथा आयकूंक जाय. उदाहरण एक डॉक्टरान सांगलें की बाय इन्फेक्शन जाल्लेलें आहा आनी तुवें कितें घेवंक जाय, 1000 mg इंजेक्शन घेवंक जाय, एंटीबायोटीक 24 hours कंटिन्युअस. आनी तूं कितके घेता ते 10 mg घेता 8 दिसांनी एकदा. म्हणजे कळ्ळें न्हू कितें म्हणूंक सोदता ते, 1000 mg डेली, म्हणजे हरिकथा डेली आयकूंक जाय. आनी तूं कितें घेता 10 mg, सारको हरिकथा 15 मिनटां आयकता आनी दिसता केन्ना विकान एकदा अशें आयकता. तशेंच आमी पळोवंक शकता की जितले आमी आयकता कंटिन्युअस, सुद्दां पळोवपाक अशें म्हणटालो की तुमच्या अख्खो दीस शेड्यूल लायफाचो असो दवरूंक जाय की कंटिन्युअस कितें करूंक जाय, डेली तुमकां हरिकथा आयकपाक जाय. अशें आतां तूं ट्रॅव्हलिंग करता जाल्यार हरिकथा आयकूंक शकता मोबायलाचेर नाल्यार हितून, अशें आयकूंक करूंक जाय. कित्याक प्रभुपादाचो मेन हेतू आसलो सेंटर टेम्पल करपाचो की लोकांक चान्स दिवपाचो हरिकथा आयकून. हरिकथा आयकल्या उपरांत तेंचे कितें प्रेम आसा भगवंताक पळय तो परत जागृत जातालो. सो एकदा कितें जाता, श्री प्रभुपाद न्हू ज्यू टेम्पल आसा आमचे इस्कॉन, ते प्रवचन दितालो आनी थंय डिवोटी खूब आसले. थोडे फॉरेनचे डिवोटी येयल्ले, जस्ट ट्रॅव्हलिंग करून येयल्ले प्रभुपादाचे क्लासीक बसले आयकपाक. आनी ते जेन्ना प्रभुपाद लेक्चर दितालो न्हू, ते कितें करताले, झेमताले, म्हणजे ऑलमोस्ट न्हिदताले थोडे, दोळे बंदच जाल्ले. आनी हो सगळे कोण नोटीस करतालो, एक बिझनसमॅन, गुजराती बिझनसमॅन आसलो पळय तो नोटीस करतालो. क्लास जाल्या उपरांत ते वयता आनी बिझनसमॅन असो प्रभुपादाक सांगता, कितें सांगता की प्रभुपाद तुजी हरिकथा सांगता पळय, म्हणजे श्रवणम दिता पळय कोणा ते फॉरेनरांक भक्त आहा पळय, कांय फायदो ना. कितें लागून फायदो ना सांगता आमकां तो, कितें लागून फायदो ना, ते न्हिदता. भितरले कितें 75% 95% भक्त न्हिदताले, कांय फायदो ना म्हणजे हरिकथा सांग. प्रभुपाद कितें सांगता आमकां आन्सर ताका दिता की ते पळोवंक नाका म्हणटा. हरिकथा ही श्रीमद भागवताची मॅसेज इतली पावरफूल आहा की 95% लोक न्हिदताले खरे आहा, पण 5% आयकून ते कितें केलें तेंच्यांनी आपले सगळे सोडून केस सगळे हे करून भोवती पुताक मागीर फुडल्यान हांगा बसला हरिकथा आयकपाक. जर ते 95% आयकले जाल्यार कितें जातालें ते सांगूंकच नाका. तो बिझनस गेलो आनी गेलो. पळोवंक शकता की श्रीमद भागवताचो संदेश आहा, मॅसेज आनी श्रवणाक कितली शक्ती आहा. तेणें सगळो लायफाचो सगळें चेंज करून ते प्रभुपाद वांगडा येयले. सो श्री चैतन्य महाप्रभू आपल्या उदाहरण आमकां शिकयता की भगवंताची कथा कितली आयकूंक जाय ती, कशी आयकूंक जाय ती. सो जगन्नाथ पुरी ऑलमोस्ट सगळे लोक डिवोटी गेल्लेच आसतले. जगन्नाथ पुरी टोटल गोपीनाथ टेम्पल आसा. तर श्री चैतन्य महाप्रभू न्हू डेली येतालो भागवतम कथा आयकपाक गमपाची. कोणाक न्हू गदाधर पंडित ताका सांगता डेली भागवतम. आनी जे मेन तेंचे कितें आसलें, 2 टॉपिक तेंचे मेन डेली डिस्कस करताले. तेंचे टॉपिक आसले तेंचे ते 2, प्रल्हाद महाराजाचे आनी ध्रुव महाराज. डेली कंटिन्युअस एक टॉपिक. अशें म्हटलां की तेंच्यांनी 100 फावटी एक टॉपिक कंटिन्युअस डिस्कस केले. डेली वाचताले ते 100 फावटी. आतां आमी चिंतूंक शकता डेली एकूच टॉपिक दवरला आनी एकूच स्पिकर, फाल्यांच्यान येवपाचेच बंद जातले न्हू, कित्याक आमची कॅपॅसिटीच ना. पण आमी चैतन्य महाप्रभू आपल्या थ्रू एक्झाम्पलान सांगता की आमी श्रीमद भागवताम कितें कशें आयकूंक जाय, कंटिन्युअस एकूच टॉपिक ते 100 फावटी आयकताले. सो आमी पळोवंक शकता इवन रामकथा. आतां रामनमी आसता तेन्ना आमी रामायण घेता. आमचें रामायण तेर आसता डेली, तेन्ना न्यू चेंज जायना की स्टोरी मॉडिफाय जाता, एडिशन जाता ना.
ती सेम आसता न्हू, पण तरी पण आमी कितें करता मरे आकर्शीत करता, न्यू बरें दिसता. कित्याक जी भगवानाची कथा, भगवानाचें नांव ते भितर कांय फरक ना. भगवान त्या खातीर आमकां तें न्यू दिसता. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज प्रभुपादाचे गुरु ते आपले बाबा भक्तांक घेवन आपले शिष्यांक घेवन ते व्रजमंडळ म्हणजे वृंदावनात परिक्रमा करपाक गेले. वृंदावनाची परिक्रमा तेन्ना श्रीला प्रभुपाद नीव आसता. एक कोशी नावाचो प्लेस आसता. तर शेषशाह विष्णू नावाचे देव आसा. म्हणजे भगवान शेषशाह म्हणजे अनंत शेषा दिला ते टेम्पल आसा. आणि टेम्पलाच्या अंगणात ते लेक्चर दिताले. कोण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज सगळे भक्त आयकतात. तेन्ना एक भक्त येता सिनियर डिवटीनी अनाउन्समेंट करता की टेम्पलाचें दर्शन ओपन जालें, पण हांव दर्शन पळोवपाक जाय ते भितर या. पयलीं कितें जाता, सगळे जाण वयता दर्शन पळोवपाक, कथाच सांगता, सगळे जाण दर्शन पळोवपाक वयता. आनी पळोवपाक म्हणटा कितें, आपूण दर्शन कितें घेतलो भगवंताचें, आपूण तितकी ताकद ना न्हू दर्शन घेवपाक, आपणाक कांय खबर ना. आनी जो प्रवचन दिता भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तेजेच आपणाक कांय कळना, कित्याक पळोवपाक न्यू आसता न्हू. पण तरी पण आपण कितें दिसता मनान की जो कथा सांगता पळय तो कितें तरी पावर आसा. कथा सांगता तो कितें तरी पावर आसा. पळोवपाक थंय बसलो. थोड्या टायमान ते दर्शन घेवन रिटर्न येता, सगळे येवन येतात. आनी भक्ती सिद्धांत सरस्वती कितें विचारता, दर्शन कशें जालें तो विचारता. कितें दर्शन घेतलें भगवान, कितें जालें ना, कितें म्हणटा, कितें तुमचे दोळ्यांचो एक्सरसायज जालो काय विचारता. दोळ्यांचो एक्सरसायज मिनींग कितें, आमच्या दोळ्यान आमी जेन्ना आमी हरिकथा आयकना त्या मातसो आमी भगवान आमकां समजूंकच शकना. आतां आमी हेंच पळोवंक शकता की गोवान दिता, पूण नीव येता काय गोवान दिता म्हणजे कितें खबर नासतलें. खबर आसतलें ना, ते दोग जाण कोण उबे आसा अशें कोण खबर ना. जेन्ना ते आयकतले पळय आपल्या कानासून तेन्ना कळटलें ते कोण ते, कोण भगवान कृष्णा, भगवान बलराम ते स्वता हांगा कलियुगान येयले. तर चैतन्य महाप्रभू आनी नित्यानंद महाप्रभू कितें करपाक, आमचो उद्धार करपाक सगळ्यांक. सो एक उदाहरण आनी पळोवंक शकता की जेन्ना ह्यो म्हाज्या लायफान जालें, जेन्ना कोण जगन्नाथ बलदेव सुभद्रा फर्स्ट टायम पळयता तेचे भयभीत जातले न्हू. कृष्णाक समजावंक शकता हात आहा, पांय आसा, तोंड सारकें आहा. जगन्नाथ बलदेव कशें आहा, दोळे व्हडले आहा, हात भितर आहा, पांय ना. पूण नीव आसता कोणाक खबर ना ते कशें रूप आहा ते भियातलो पळोवन. जेन्ना खरो भक्त जेन्ना आयकतलो भक्ताच्या दोळ्यान तेन्ना कळटलें की ते भगवान कसलें आहा, भक्त वात्सल्य रूप आसा. की जगन्नाथ भगवान इतले दयाळू आसा की पळोवंक शकता खंयचे टेम्पलाची मेन दिती आनी भायर वचना. फक्त खंयचे वयता आमी जगन्नाथ बलदेव सुभद्रा टेम्पलाचेच दिती भायर. जगन्नाथ स्वता भायर वयता सगळ्यांक मेळोवपाक. कितले कृपाळू आहा ते पळय दिसूंक शकता. एकदा एक राधानाथ स्वामी महाराजाचे फादर ताका मेळोवपा खातीर न्यू वृंदावन येता. न्यू वृंदावन टेम्पल आसा आमचे इस्कॉनाचे. ते अशें आहा की न्यू वृंदावन वयताले न्हू, आतां ते बरें केलां. तेन्ना कांय अरेंजमेंट नासली, फार्म कशें व्हडले फार्म ते टेम्पल आसले. आनी थंय राधानाथ महाराज तेन्ना ब्रह्मचारी आसले, भक्ताची विग्रहाची सेवा करतालो. थंय कोण दिती आसली, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आसली, तेंची पुजा करप. आनी ताका मेळपा खातीर तेचो फादर येता. तो कसो त्रास करून तेच्या बैलगाडीर बसोन थंय पावता. आनी राधानाथ महाराज विचारता, तो आपल्या चेड्याक विचारता राधानाथ स्वामी महाराज की तुमी हांगा कितें करता काय विचारता. चेड्याक कितें करता, पूण यो आपूण दाखयता, आपूण भगवानाची सेवा करता. आनी तो ऑल्टो ओपन करता आनी ताका दिती दाखयता. दिती कोणाची आसता ती, जगन्नाथ बलदेव सुभद्रा. जेन्ना तेचो राधानाथ स्वामी महाराजाचो फादर जगन्नाथ बलदेव सुभद्रा पळयता तो कितें करता, रडपाक लागता. दुकां येता कसकसी. आनी राधानाथ स्वामी महाराज चिंतपाक लागता, आपूण इतली वर्सां सेवा केली, आपूण देवाचो दोळ्यासून दुकां येयना, आपणाक काय भावत ना. आनी आपलो फादर म्हणटा फक्त जस्ट येयला दर्शन घेता आनी इतली दोळ्यासून दुकां. खूब उमेदी जाता. आतां उमेदीन ताका विचारता, पप्पा डॅडी तुका कितें जालें काय दोळ्यासून दुकां लागून कितें लागून येता. तो म्हणटा, तो कितें म्हणपा आन्सर दिलें की आपणाक इतलें वायट दिसता म्हणटा तूं सगळें सोडून कितें करपाक गेला, हे बावल्यांची पुजा करपाक गेला. ताका खबरच ना न्हू जगन्नाथ बलदेव सुभद्रा कितें आहा ती. म्हणून कितें, जेन्ना आमी भगवंताचे बद्दल आयकतले तेन्ना आमकां कळटलें की भगवान कितें आहा तो. कितले श्रवणम कितलें इम्पॉर्टंट आहा, तितलें इझी ना श्रवणम आयकप. तशेंच आमी वृंदावन वयता नाल्यार मायापूर वयता. ज्या मातसो आमकां कळना, जेन्ना आमी श्रवणम करिना त्या मातसो आमकां ते धामाची महिमा कळचीच ना की हे धाम कशें आहा तें. आमी कितें पळोवन येतले, भायल्या भायर वयल्या वयर पळयतले. आतां आमी गोवर्धन यात्रेक गेले, जर आमी कथा आयकोंक ना जाल्यार आमी कितें पळोवन येयला, थंय
गोवर्धन असो पळोवंक येयला, गोवर्धन दोंगर आसा, झाडां गोंयच्या भशेन दोंगर म्हणटले आमी अशें म्हणटलो. जेन्ना आमी खरी हरिकथा महाराजान जी राजन स्वामी कथा सांगलेली ती आमी ध्यान पळयत आयकली तर आमकां कळटलें ते गोवर्धन कितें आहा तो, म्हणजे कितें गोवर्धनाचो कितें इम्पॉर्टन्स आहा तें. आनी आमी जेन्ना कथा आयकलो उपरांत नेक्स्ट स्टेप्स कितें आहा ते मननन करूंक जाय, म्हणजे मेडिटेट करूंक जाय तेचेर. आनी तेच्या नेक्स्ट स्टेप कितें, मेडिटेट केल्या उपरांत की आमच्या घरांत अप्लाय करूंक जाय, आमच्या लायफान कितें आहा पळय तें अप्लाय करूंक जाय. सो एक श्लोक आसा की श्रीमद भागवतम 2nd canto 8th chapter 8.4 तितून न्हू श्रवणाचे इम्पॉर्टन्स सांगता. श्रवणम केल्यार कितें जाता तें की अशें म्हटलेलें आहा की तेजो कोण श्रीमद भागवताचो श्रवणम करता ताका अशें ती थोडो टायम सिरियसली ध्यान करून श्रवणम करता श्रीमद भागवतम, थोड्या टायमान कितें जाता भगवान तेच्या हृदयान येता, भगवान तेच्या हृदयान मॅनिफेस्ट जाता. थोड्या टायमा भितरूच तूं आतां श्रवण कथा आयकली भगवान उपरत भगवान तुज्या हृदयान प्रकट जाता येता. आनी अशें आमचे मॉडर्न सायंटिस्ट कितें म्हणटा की इयर कान आनी हृदयान कांय कनेक्शन ना, देखीक आमकां ENT इयर नोज आनी तेतून कनेक्शन ना. एक्चुअली खरें कनेक्शन तितून आहा इयर आनी हार्ट काना भितर. जेन्ना आमी भगवंताचें आयकता तेन्ना ऑटोमॅटिकली जाता आमचे भगवंता खातीर प्रेम जागृत जाता. एक आतां एक स्टोरी आसा, फेमस स्टोरी आसा सावथ हितून नॉर्थ इंडियन जनरली एक डॅकॉर्ड आसता. डॅकॉर्ड म्हणजे एक गुंडा टायपूच तो, म्हणजे लोकांक लुटपाचो. तो तेचो एक मेन हेतू कितें लोकांक लुटप, लोकांक कितें आहा तें खावप. तो असो भोंवत एकदां तो नोट पळयता की व्हडलो पंडाल घातला. आतां आमी म्हाराजा यात्रेक गेल्ले पळय जगन्नाथ हितून गोवर्धन थंय तशें व्हडलो पंडाल घातलेलो कितले भक्तांक, तसो तो पंडालान वयता भक्तांचे वचून. आनी तेचो हेतू कितें आसता चोरपाचें, जे कोण नोट करप जो भक्त खोश आसा आनी बरें सोने घातला तो नोट करतालो सगळ्या भक्तांक. कित्याक तेजो नेक्स्ट चोरूंक जाय ताका ते रेकॉर्डार तो नोट करतालो. तेन्ना तेजें लक्ष आसलें भगवानाचें कान ओपनच आसता सगळ्यांचें न्हू, भगवानाचें कान अशें दिलेलें आपण आयकपाकूच. तो भक्ता कोण स्पिकर जो कोण साधू आसलो प्रवचन दितालो पळय तो प्रवचन चालू आहा तो आयकता, ते आयकता आनी नोट करता कोणाक चोरूंक मेळटलें कितें तें नोट करतालो. आनी तेन्ना तो आयकताना कितें कानान कितें पडटा वर्णन पडटा कोणाचें कृष्णाचें वर्णन पडटा. कृष्ण वर्णन पयलीं तो साधू असो वर्णन करता कृष्णान कितें कपडे घातलेले आहा, कृष्णाचें कशें शरीर आसा, कृष्णाचें स्मायल कशी आहा, केस कशे आहा तें सगळें वर्णन करता. तें जाले उपरांत कृष्णान कितें घातलें, धोती घातली कसली कलर, मागीर तेच्या खंय पावता तो आभुशण. आभुशण म्हणजे कितें सोने दागिने कितें घातलेले आहा, कानांतली हातीन घातलेली आहा, पांयान सगळें सोन्याची. जेन्ना सोन्याचें आयकता तेचे कान उबे जाता, तेका जाय तें सोने खंय तें तो चिंतता आपूण जर ह्या भुरग्याचें सामान म्हणजे कृष्ण धाकटो आसतना डिस्क्रायब करता, जर आपूण हेचें जें सामान चोरलें हेजें सोने चोरलें आपणाक आनी चोरपाची गरज ना, आपूण रिटायरमेंट घेवंक शकता. तो कितें करता बाकीच्यान भक्तांक नोट करपाचें बंद करता आनी फूल फोकस खंय तो साधू प्रवचन दिता पळय तेचेर. कित्याक एक जरी चुकलें तेचें कित्याक तेन्ना कितें रिकॉर्डिंग नासलें न्हू आयकपाक न्हू. आतां आमी रिकॉर्ड करताले कितें सांगताले मागीर आयकताले सारको फोकस रॅप एटेन्शन तो आयकतालो कितें आयकतालो तो की हो साधू कसो डिस्क्रायब करता कृष्णा कसो दिसतालो. त्या लागून मनीस सोदूंक जाय न्हू परत वचून वृंदावनान थंय पळोवंक जाय सारको तो डिस्क्रायब करता, सारको फूल फोकस आयकता, प्रवचन जाता सोंपता आनी तो भायर सरता. खंय वचपाक वृंदावनान चलत वचोंक जाय न्हू, सगळ्या लोकांक विचारता कशें वचप वृंदावन, तुका डायरेक्शन गावता तशें करून तो एंड वृंदावनान पावता. एंट्री केल्या उपरांत ताका वृंदावनान तो म्हणटा लोकांक विचारता कृष्णा खंय, सगळं सोडटा तो वर्णन. आनी वयताना कितें करतालो तो परत रिपीट करतालो जे कृष्णाचे लूक, कृष्णा कसो दिसतालो, कृष्णा कसो आहा फूल रिपीट कित्याक रिपीट करतालो. विसरलो जाल्यार आपल्याक कृष्णा मेळचो ना, आपल्याक सोने मेळचें ना न्हू. फोकस खंय आहा चोरपाचो फोकस आहा. पण तो मनान कित्याक रिपीट करतालो तो आपूण विसरात जाल्यार कंटिन्युअस रिपीट करतालो, कंटिन्युअस रिपीट करतालो. असो करून रिपीट करून करून तो वृंदावनान पावता. वृंदावन पावता तो सोडटा कृष्णा खंय मेळटा. कोणाक विचारता तो म्हणटा कृष्णा पाव पळय थंय हांव सकयल पावलो. तो वयता कृष्णाक मेळटा, कृष्णाक बऱ्या भशेन उलयता, धाकटो भुरगो आसता कृष्ण मेळटा आनी ताका सांगता की आपणाक दी तुजें सोने दी आपणाक म्हाका खूब आवडटा. कृष्ण म्हणटा ना आपूण तुका दिलें जाल्यार कितें जातलें हांवें आपणाक मारतली अशें करून आपणाक तापयतली, आपूण तुका दिना. आनी हेंचेर उलोवप चालू आसता. पण तो डेकॉयड न्हू कृष्णाचें रूप पळोवन, कृष्णाचें उलोवप, कृष्णाचें स्मायल पळोवन तो सगळें विसरता. आपूण कितें करपाक गेल्लो पळय तो विसरोंक वयता. इतलो मग्न जाता भगवान कृष्णाचें रूप आनी उलयता तें पळोवन सगळें विसरता. आमी पळोवंक शकता
की पळोवंक शकता की त्याच्या उपरांत डेकॉय कितें करता, वृंदावनात रावता आनी कृष्णाची भक्ती करपाक स्टार्ट करता. फक्त कृष्णाक पळयता आनी भक्ती करपाक सोदता. पण आमी पळोवंक शकता जो एक डेकॉय आसता कितें फक्त भगवानाची कथा आयकपाक येयल्लो. कित्याक कथा आयकपाक येयल्लो? चोरपाचो हेतू. ताका भगवानाच्या हातून प्रेम तयार जालो. कसो प्रेम जालो? भगवानाचे आयकोन फक्त कथा तेणी आयकली. चिंतूंक शकता जो कोण आतां हेतून तीन कॅटेगरी आसा श्रीमद भागवतान सांगता. आतां तो डेकॉय आसा तो कशें आयकलें? रजगुणान आयकलें. ते रजगुणान म्हणजे कितें कशें आयकलें तेणी? रजगुणान चोरपाचो हेतू आसता. थोडे आसता ते ना डेकॉय आसता तमगुणान आसलें. रजगुणान कशें आयकता कोण? भयभीत कृष्णा माचो भयान वाटता. आनी तिसरो आहा तो सत्वगुणान कसो आयकतालो कोण? ती एक ड्युटी म्हणजे ड्युटीचे हेतून आयकूंक जाय. पण थर्ड आहा ते आमी प्रेमान आयकूंक जाय. पण इवन आमी तमगुणान जो आयकला जाल्यार कितें ताका कितें गावलें? कृष्ण प्रेम गावलो, कृष्णाक आकर्शीत जालो. सो आमी पळोवंक शकता की कितलो फायदो आहा हरी कथा आयकून. सो आमी आतां श्रवणामाचो आचार्य कोण आहा? परीक्षित महाराज. प्रभुजीन जे पेम्पलेट डिझायन करता पळय तेणी हितून घातलेलो पळय सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजाक भागवतान सांगता पळय. हितून आमचो श्रवणामाचो आचार्य कोण? परीक्षित महाराज आहा. तसो कीर्तनामाचो आचार्य कोण? सुखदेव गोस्वामी. म्हणजे तेंच्यांनी आमच्या लायफाक आमकां दाखयलें की कशें श्रवणन करूंक जाय. कित्याक परीक्षित महाराज जेन्ना श्राप गावलो, परीक्षित महाराज कोण हो? अर्जुनाचो नातू. अभिमन्यूचो अर्जुनाचो नातू. ताका श्राप गावलो. कित्याक श्राप गावलो? तो जंगलान भोंवतालो. ताका तान लागलेली. तेन्ना एक तो ऋषी पळयता, शिबीक नांवाचो ऋषी आसता. तो ध्यान करतालो आनी ताका उदक जाय आसता. तान उदक जाय न्हू. ताका उदक तो दिना. ध्यानान मग्न आसता. ताका खबर ना राजा येयला कितें तो. आनी ताका राग येता परीक्षित महाराजाक. तो आपल्या बाणान न्हू मेल्लो सोरो उखलता आनी गायन घालता. परीक्षित हेच्या श्रमीक राजा ऋषीच्या. आनी श्रमीक ऋषी ताका ऋषीक कांय फरक पडना. चेड्याक तेच्या राग येता आनी चेडो ताका श्राप दिता. तूं 7 दिसांनी मरतलो म्हणून. तक्षक नांवाचो सोरो घेतलो आनी चावतलो. जेन्ना परीक्षित महाराजाक कळटा की आपल्याक श्राप गावलो, परीक्षित महाराज वचून परत तो काउंटर करूंक शकता आपलो श्रापाक. पण तो करिना. कितें करता? सगळें सोडटा आनी कथा आयकपा येता. 7 दीस कंटिन्युअस श्रीमद भागवतम आयकता. सुखदेव गोस्वामी कंटिन्युअस 7 दीस 7 रात हरिकथा सांगता. श्रीमद भागवतम कंटिन्युअस. मदीं ब्रेक ना, उदकाचो ब्रेक ना, जेवपाचो ना, कांयच ना. कंटिन्युअस हरिकथा चलता श्रीमद भागवतम. आमी चिंतूंक शकता आमकां एक वर आयकपाक आनी सांगपाक सुद्दां कॅपेसिटी ना. पण त्यो कंटिन्युअस 7 दीस आयकताले हरिकथा. कंटिन्युअस परीक्षित महाराज आयकतालो. पण जेन्ना परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी कथा सांगतालो 4 दीस जाता. 4 दीस जाल्या उपरांत परीक्षित सुखदेव गोस्वामी खंय पावता? 10व्या कॅन्टोर पावता. 10व्या कॅन्टो आनी पुतनाचो लिला जाता. पुतनाचो पास्टर सांग म्हणटा आनी परीक्षित महाराज स्टॉप करता सुखदेव गोस्वामी. आनी स्टॉप केल्यार कितें सांगता की तूं अशें शिकूंक नाका की आपूण आतां 4 दीस कांय खावंक ना, कांय पिवंक ना म्हणजे फास्ट वचोंक नाका. की भगवंताची जी इतले दीस कितें आमकां एक्सप्लेन केलें भगवानाची अलग अलग लिला. कित्याक तूं पळोवंक शकता की 10व्या कॅन्टो येवचे पयलीं कितली लिला आसा भगवानची. रामायण आसा, नरसिंह लिला येता, वामन लिला येता, सगळी लिला येता. आनी लास्ट 10व्या कॅन्टोर पावता आनी ताका परीक्षित महाराज स्टॉप करता. कित्याक भगवानाची कृष्णाची कथा आहा ती कानाक रमणीय आसा. म्हणजे कानाक आयकपाक खूब आनंद मेळटा. कानान आयकपाक तूं फास्ट वचोंक नाका. कित्याक तो चिंतूंक शकता न्हू सुखदेव गोस्वामी की टायम आतां कमी आहा न्हू. 4 दीस गेले आनी 3 दीस उरले आनी इल्लें काम कितें खावंक ना. म्हणजे आतां तें फास्ट कवर करप. आमी कितें सांगताले आसले आमच्या आग्याक जाता तें बेगीन सोंपय. फास्ट सांग आनी. पण तशें ना. तुवें कितें आसलें की जाता ती बऱ्या भशेन एक्सप्लेन कर आनी सांग. सो तेणी स्टॉप केलें. कोणाक? परीक्षित महाराजाक. सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी स्टॉप केलो आनी तो गुणगान करपाक लागलो. की कोणाचें गुणगान करपाक लागलो? श्रवणामाचें गुणगान. श्रवणम केल्या उपरांत कितें फायदो जाता पळय तेणी गुणगान केलें. सो हितून 2 श्लोक आसा. ती गुणगान केलें आनी गुणगान करून त्या श्लोकाक 10.7.2 श्लोक तो. तितून तिणी 6 सिम्पटम्स सांगले. श्रवणम कथा आयकल्या उपरांत कितें जाता तें तिणें सांगलें. तो श्लोक असो आहा. यच्च शृण्वतो प्रेरयति कृष्णं
सत्वाशुच्च श्रुदचिरच पुंसा भक्ति हरवता पुरुषे च संख्या तदेव हरावंत मनसे चेता. हेतून श्लोकान तिने कितें सांगलाय की स फायदे म्हणजे तू श्री हरिकथा आयकून कितें जाता तें सांगला तिने. फर्स्ट तिने कितें सांगलाय अरती. अरती आणि अरती म्हणजे अरुची की हे लोकांक कलियुगाच्या लोकांक हा पळय नॅचरली अरती हा. अरती म्हणजे अरुची हा म्हणजे तांकां रुचीच ना. पण जर भगवानाची कथा चालू आसता पळय तेन्ना ओम नमो भगवते वासुदेव म्हणटा की आतां न्हिदता जेन्ना आमी महाप्रसादी गोविंद म्हणटा ते जागे येता. खूब जाण जाता स्टोरी कित्याक आमकां नॅचरल ते आमकां ती रुचीच ना आयकपाक भगवानाची आतां. पण जेन्ना आमी भगवानाची कथा आयकपाक कितें सांगता श्रीमद श्लोकान की ती अरुची आसता पळय ताका रुची येता. अरुची वयता ताका रुची येता भगवानाची कथा आयकपाक. कित्याक नॉलेज आसा पळय तांकां कितें जाता नॉलेज गिव रायज टू अट्रॅक्शन. जेन्ना आमकां नॉलेज मेळटा पळय तेन्ना ऑटोमॅटीक आमकां अट्रॅक्शन मेळटा त्या वस्तू बद्दल. उदाहरण म्हणून हांव एक्झाम्पल दिता तुमच्या लक्षात घेवन चायनाचें दिता की चायनान न्हू चायना खूब पॉप्युलर कंट्री न्हू आतां इंडिया फर्स्ट जाली चायना खूब पॉप्युलर कंट्री. तेन्ना चायनाच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलान न्हू जेन्ना भुरगो जल्म घेता लागतो तेन्ना कशें ते हें करता डिमार्ट करता म्हणजे नोट कशें करून दवरता खंयचो भुरगो कोणाचो बॅड नंबर आवयचो नंबर आनी बेबी नंबर सेम आसता. सेम नंबर नोट करून रजिस्टर दवरता आनी भुरगे हाडून ते लायनीन दवरता. कित्याक चायनीज अशें आहा की सगळें सेम दिसता न्हू. चायनीज भुरगे सोडून घाल व्हडलेसो सेम दिसता फरक कळोंक शकना तेचो नंबर आनी सिस्टमीक जाय खंयचो भुरगो कोणाक वचोंक शकता. जेन्ना आवय घोश येता आवय परत सुट्टीर येता तेन्ना तो डॉक्टराक ताका येवन सांगता यो तुजो भुरगो खंयचो दाखयता रजिस्टर ओपन करता सांगता पळय 9 नंबर भुरगो तुजो. म्हणजे आवय एट्रॅक्ट जाता अरे बाबा यो यो बाबू बाबू करता. पण ना डॉक्टर ना तुजो 9 नंबर न्हू ते 11 नंबर. म्हणजे ताका भुरगे खंय दवरता खंय वयता 11 नंबर ओ बाबा यो. पण आतां प्रेम खंय गेलो पयलीं प्रेम खंय आहलो का 9 नंबर आहलो. मागीर तो प्रेम तेन्ना आयकलो पण 11 नंबर खंय गेलो प्रेम 11 नंबराक गेलो. म्हणजे कितें जालें हितून जेन्ना आमकां भक्ती जेन्ना आमी नॉलेज येता पळय की आपलो भुरगो म्हणटा आमकां कितें आमचें आकर्शण येता. तशेंच आमी भगवान बद्दल आयकता तेन्ना आमकां कसो कितें जातालें आकर्शण येतलें भगवाना बद्दल आकर्शण येतलें. सी कशें पळोवंक शकता की आवय पळय तुमी ऑथॉरिटी डॉक्टर ऑथॉरिटी आसलो न्हू की डॉक्टर ऑथॉरिटी खबर आसा तो डॉक्टर खंयचो भुरगो तेचो तो तेच्या ऑथॉरिटीसून आयकल्या उपरांत ताका ऑटोमॅटीक ताका कळलें. सो ह्या श्लोकान न्हू स येता स सिम्पटम्स मेळटा म्हणजे स फायदे आहा भगवानाची हरिकथा आयकून. एक म्हणजे कितें अरुची भगवाना खातीर रुची तयार जाता. दुसरें कितें मेळटा आमकां की आमी सत्व गुणान येता. तिसरें आमचें शुद्धीकरण जाता. चवथें म्हणजे भक्ती भगवानाची भक्ती आमी डेवलप तयार जाता. आनी लास्ट म्हणजे आमचें जे कोण आमकां वांगडा आमी हरिकथा आयकता तेंचो आमची फ्रेंडशीप जाता. आमची चिंतूंक शकता कोण फ्रेंडशीप वांगडा कितें करूंक जाय हरिकथा आयकूंक जाय तुज्या वांगडा येवन बरी फ्रेंडशीप करूंक जाय. सो एकदां राधा गोपीनाथ प्रभूक न्हू एक भक्त क्वेश्चन करता. आतां ही कार्तिक यात्रा बद्दल क्वेश्चन आसलो कितें राधा गोपीनाथ प्रभू असो आहा की आतां आमी कार्तिक यात्रेन लोक कितको आहलो खबर 12,000 लोक आहलो. जेन्ना यात्रा स्टार्ट जाल्ली 1988 आमी जावपूय ना तेन्ना लोक कितको वयतालो 70 आसतालो 100 आसतालो 100 असो लोक आसतालो. असो वाडटालो 100 लोक जालो मागीर दुसऱ्या वर्सा 500 1000 1000 4,500 10,000 म्हणून 12,000 जाता असो. आनी तो भक्त क्वेश्चन करता कोणाक राधा गोपीनाथ प्रभू कितें क्वेश्चन करता की तुजें कितें म्हणणें आसा म्हणटा की इतले भक्त वाडटा दिसान दीस भक्त येता मंडळान जागो नासता रावपाक फूल तुका कितें फील जाता. राधा गोपीनाथ प्रभू आन्सर कितें दिता की डिवोटी आपूण 70 लोक आसले आपूण आहलो आपूण 1000 पयले आतां 4,500 आहले म्हणून 12,000 आहले आनी फुडें ते 20,000 जातले 80,000 जातले 1 लाख जावंक शकता 2 लाख डिवोटी येवंक शकता. पण महाराज म्हणटा तो कॉम्प्रोमायज करिना. खंयचे कॉम्प्रोमायज करिना श्रवणम आनी कीर्तनम. तुम्ही पळोवंक शकता की लेक्चर म्हाजो कितके वरां आहलो 3.5 वरां लेक्चर. त्या 3.5 वरां लेक्चर मेळटा आयकपाक. श्रवणामाचें केन्नाच कॉम्प्रोमायज करना महाराजान म्हणटा. आनी श्रवणाक कितले कॉम्प्रोमायज करूंक ना. इवन आमी पळोवंक शकता यात्रा एक्चुअली कार्तिक यात्रा कशी यात्रा ही श्रवणाची यात्रा आयकपाची यात्रा. इवन आमचो बेस्ट डे आहलो त्या दीस यात्राचो एक दीस तो केन्ना विसरचो ना की आमकां यात्रे ते एकाच दिसा आमकां 2 व्हडले डिवोटी गावले लेक्चर दिवपाक सकाळचे.
गौरांगू आणि राजेशांगू चिंतूंकूच शकना. दोग जाणांचे लेक्चर ऐकला आमी एकाच दिसा दोग जाणांचे लेक्चर देड 3 वरां आनी परत महाराजाची 3.5 वरां कितले जाले 6.5 वरां लेक्चर एक दीस. म्हणजे पळोवंक शकता इवन सो महाराज सुद्दां आमकां कितें इम्पॉर्टंट दिता पळय श्रवणाक मदीं कितलो इम्पॉर्टंट दिता महाराज. तशेंच एकदां महाराज न्हू एकदां बेळगांव गेल्लो आनी एका फॅमिलीन तेन्ना प्रसाद केल्लो प्रसाद तयार केल्लो महाराजा खातीर. आनी महाराजान कितें सांगलें आपणाक बरें दिसताना आपूण तो प्रसाद घेयना म्हणून सांगलें फक्त पार्सल पॅक कर वयतना घेवन म्हणटा. जेन्ना ते भक्तान आयकलें की महाराज प्रसाद घेयना म्हणून ती भक्ती जी कोण आमी माताजीन प्रसाद तयार केल्लो पळय ती रडपाक लागता. कंटिन्युअस महाराज प्रसाद घेयना आनी महाराज पळयता ताका आनी व्हडल्यान हसपाक लागता महाराज. आनी महाराज कितें म्हणटा बरा की तुमकां अशें दिसता न्हू वायट हे बरें हितून सांगलें वायट दिसता की तुमी प्रसाद घेवंक ना म्हणून तुका रडपाक येता. आपले चीप म्हणटा आपूण एक कथा करपा खातीर कितले रगत घालता कितले शक्ती घालता कितले घाम घालता आनी तुमी ते प्रवचन येवन न्हिदता आयकना आपणाक कितके रडपाक येता जाल्यार चिंतूंक शकता. असो म्हणटा महाराज. पळोवंक शकता की आमी श्रवणम कितले इम्पॉर्टंट आसा भगवंताचें श्रवणम पळोवंक शकता. एक स्टोरी आहा ती वायू पुराणान स्टोरी येता. एक पुण्य धर्म नावाचो एक भक्त आसता तो गंगाच्या नदीच्या हितून बँकान आसता नदीच्या काटेर आसता गंगा नदीच्या. तो डेली कितलीशी वरां श्रीमद भागवतम आयकपाक टायम काडटालो. डेली श्रीमद भागवतम आयकतालो कितलीशी वरां 6 वरां 7 वरां कंटिन्युअस तो श्रीमद भागवतम आयकतालो. पण केन्ना तो गंगान वचून न्हावना. तो जन्म घेतलो गंगान केन्ना तो गंगान वचून न्हावून इतली गंगा नदी सायटीक आसा पण केन्ना वचून न्हावना. आनी ताका अशें दिसता की कृष्णा कथा आयकलो आपणाक सगळें सारकें जाता आपल्याक कितें नाका. फुल्ली मग्न आहलो तो श्रीमद भागवतम आयकपाक कृष्णा कथा आयकपाक. आनी एकदां एक ग्रूप येता आमी तशें यात्रेक वयता तसो एक ग्रूप येयलो गंगाक न्हावपाक आनी तेजे कडेन अरेंजमेंट आसता व्हडलें अरेंजमेंट. लोकांक दिवतीची कॅर घेतालो तो कोण येता पळय दिवती आसा खंय येयले गंगा न्हावपाक तेजे कॅर घेवप ताका बरे भशेन अरेंजमेंट करप सगळी जेवपाची खावपाची रावपाची तेजी एकची सेवा आसली कॅर घेवपाची. सो ते भक्तीकून ग्रूप घेतिल्लो पळय लिडराक कितें कळलें की पुण्य धर्म भक्त आहा पळय ती लायफान केन्नाच कधी गंगान न्हावना. कसलो मनीस तो म्हणून ह्यो इतलो गंगाची नदी आहा. आतां आमी हांगा बिचार न्हायना ते स्टोरी आमी डिफरंट आहा. लोक भायसून येता पण तो आतां गंगा एक शुद्ध नदी न्हू न्हाल्या उपरांत कितें जाता आमचें शुद्धीकरण जाता. आनी हो भक्त कल्लो गंगात न्हायना तर कितें कितें बरोवंक लागलें आपूण हितून रावपाचेंच ना आपणाक वचोंक जाय. पण तो तुका सोडटा आनी ते वयता ते गंगान न्हावपाक वयता पळयता कितें थंय गंगा फूल सुकली उदकूच ना गंगाक. तांकां कळलें कितें तरी तेंची मिस्टेक जाली गंगा कडेन प्रार्थना करपाक लागली आमच्या चूक जाली कितें आसा. गंगा स्वता येता आनी कितें सांगता गंगा तांकां की तुमी तुमचे भक्ताक कितें म्हटल्यार पळय पुण्य धर्म भक्ताक म्हटल्यार आपणाक मनाक खूब लागलें आनी तुमी वचोन ताका माफी मागा तेच्या कडेन कोणा कडेन वचोन ते भक्ता कडेन ते वयता तुरंत वयता आनी भक्ता कडेन माफी मागता. आनी पळोवंक शकता आमी इवन गंगाक न्हावपाचें आमी इम्पॉर्टंट आहा म्हणटा तेच्या चड इम्पॉर्टंट कितें आहा श्रीमद भागवतम आयकपाक भगवंताची कथा आयकपाक कितलो फायदो आहा पळय पळोवंक शकता. अशें गौरंग गुरू म्हणटालो एक लास्ट स्टोरी आहा की जेन्ना आमी कान आमचे आहा पळय ते परफेक्शनाक केन्ना हाडूंक शकता जेन्ना आमी हरी कथा आयकून. तशें जिबली आनी परफेक्शन केन्ना हाडूंक शकता भगवंताची नांव घेवन भगवंताची कथा सांगून. तिणें एक स्टोरी सांगली ती एक स्टोरी एक बिझनसमॅन आसता आनी बिझनसमॅन व्हडलो बिझनसमॅन आसता ताच्या घरान एक पॅरट आसता पॅरट पोपट आसता. आनी तो बिझनसमॅन कितें करता डेली वयतलो आनी कथा आयकतालो कोण साधू कथा सांगतालो वचून कथा आयकपाक आनी कथा आयकलो आपले नोट काडून घेवन ती सेम कथा कोणाक सांग आपले फॅमिली मेंबर सांगतालो. आनी तीच फॅमिली मेंबर सांगता आसतना तो कोण आयकतालो तो पॅरट आसलो पळय तो सुद्दां कथा आयकतालो. अशें कितले दीस चल्ला 13 दीस चल्ला कथा. तो बिझनसमॅन वयता श्रीधर सचिनंद भगवान की तो वयता खंय कथा आयकपाक वयता आनी दोनीच्यान येवन कोणाक सांगतालो आपल्या फॅमिली मेंबराक कथा सांगतालो आनी कोण आयकतालो पॅरट आयकतालो. आनी एकदा पॅरट कितें अशें ते दीस एकदा पॅरट कितें सांगता की आपणाक एक क्वेश्चन येयलो म्हणटा आनी पॅरटाक क्वेश्चन आन्सर पळय येयलो तो म्हणटा आपणाक एक क्वेश्चन आसा ते साधूवाक तो नकळो क्वेश्चन सांग कित्याक बिझनसमॅन खूब खूश जालो कित्याक आपूण स्टोरी सांगप कितें इफेक्ट पडलो न्हू आपूण सुद्दां कोण बरो सांगपी आपूण स्पिकर बरो म्हणजे काय हे जालो सांग तुजो प्रश्न कितें आतां सांग.
तो प्रश्न कितें सांगता की आपणाक पॅरंट ताका सांगता तूं साधूवाक विचार की ह्या पिंजऱ्यासून कसो भायर येवंक जाय. तो पॅरंट आसता पिंजऱ्यान आसता न्हू, कसो भायर येवंक जाय आपणाक सांग, कसो येवपाचो भायर तो विचार ताका म्हणून. दुसऱ्या वयता बिझनेसमॅन, फूल कथा जाली, कथा जालो पण क्वेश्चन आन्सर सेशन येता, तेन्ना तो क्वेश्चन मागता की आपलो पॅरंट विचारता की आपूण तो पिंजऱ्यान आहा पळय कसो भायर येवपाचो. जेन्ना प्रश्न आयकतात पळय तो पण प्रवचन दितालो पळय साधू, तो घोळ्योन जमनी पडटा आनी हो चिंतता आपूण कितें अपराध केला काय खंय. ताका क्वेश्चनूच पडटा, हे तुजे डिसायपलाक उदक मारता आनी कितें चुबूर हांव जर घोळ्योन पडलो उदक मारताले म्हणून तशें उदक मारता कितें जालें करता. आनी तो उठता आनी भायर येता घरा. आपूण नेक्स्ट टायम म्हाका प्रश्न विचारता, घोळ्योन पडलो न्हू. मागीर पॅरंट ताका विचारता तुमी आपलो क्वेश्चन विचारला. म्हणटा हय आपूण ताका क्वेश्चन विचारले. आपूण क्वेश्चन विचारला न्हू, तो घोळ्योन पडलो, तिणें आन्सर दिवंकूच ना. म्हणजे ती आन्सर दिवंकूच ना. पॅरंट कितें म्हणलो घेवं नाका, आपणाक आन्सर कळलें कितें आहा तें आनी गेलो. दुसऱ्या दीस जालें कितें उठता, बिझनेसमॅन कितें पळयता, पॅरंट आहा कितें मरोन पडला. आनी तो पिंजरो ओपन करता आनी पक्षी तो भायर वयता. भायर वयता आनी आतां हाका बिझनेसमॅन वायट दिसता न्हू, हेंचें कितें चलता साधू आनी पॅरंट एक तेजे आनी म्हणटालो, म्हणजे तेंचें कितें कनेक्शन आहा. तो येता दुसरें उठता आनी परत क्वेश्चन करता साधू तुमी प्रवचन दितालो पळय कितें प्रश्न करता, तुवें काल प्रवचन सांगलें म्हाका आनी तुवें बेश्टूच पडलो. आपूण तशें सेम सांगलें पॅरंटाक की तूं बेश्टूच पडला म्हणून. तो पॅरंट गेलो कितें काय म्हणटा, तो कितें म्हणटा तूं डायरेक्ट आयकता कथा पण तुका ती बुद्धी ना ती कथा आयकपाक समजावपाक कितें आहा. पण ते पॅरंटाक इतली बुद्धी आहा की तुज्या नुसार आयकोन सगळें कळलें कितें आहा तें. म्हणून कितें आहा की तिने 13 दीस आयकलेली हरिकथा, 13 दीस आयकलेली प्रवचन. पण तिने कितें आयकलें, लोक प्रवचनान बसता, कोणी मोबायलार पळयता, कोणी तेंचें मन खंय आनी खंय आसता. पण मेन तेची बुद्धी हितून कथान नसता. पण ते पक्षीन कितें केलें, पॅरंटान कितें हरिकथा खंय बुद्दीन आयकली आनी तिका लाभ जालो. सो आमकां हरिकथा कितले इम्पॉर्टंट आहा, भगवंताचें आयकप कितलें इम्पॉर्टंट आहा तुमकां कळलें आसतलें. मिन्स कितलें कितें जाता जें शुद्धीकरण जाता, भगवान आमकां आकर्शीत जाता. जशें आमी पळोवंक शकता रुक्मिणी देवीन केन्ना कृष्णाक पळोवंक ना, ते सोडूनच घाल. पण कृष्णा रुक्मिणी केन्ना पळोवंक नासलें, पण कृष्णा आकर्शीत जालो. कोणा सायडीन आकर्शीत जालो, रुक्मिणी देवी. तसो तुमकां जर कृष्णा आकर्शीत जालो तुमच्या सायडीन तुमी कितें करूंक जाय, भगवंताची हरिकथा आयकूं. जशी रुक्मिणी देवीन आयकली पळय तशी. इतलें सिंपल आहा, इझी ना, आयकोंक जाय. इतलें जाता की हरिकथा आयकोंक जाय, तर लिमीट ना. हरे कृष्ण. नंतर आज श्रीमद भागवतम की जय.